नवनिर्वाचित आमदार विजय बापू शिवतारे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये आले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत थेट बापू आहेत। बापू, काय सांगाल, काय मागणं माऊलींकडे घालता तुम्ही आज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं? महाराष्ट्रातील जनतेने आपले सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असं बहुमत महायुतीला दिलेलं आहे। अत्यंत प्रचंड मेहनती माणूस, सर्वसामान्य माणूस, कॉमन माणूस अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला भावलेला हा मुख्यमंत्री, विशेषतः लाडक्या बहिणींना भावलेला हा लाडका भाऊ, त्यामुळे प्रचंड मोठी जबाबदारी आमच्यावर सगळ्यांवर आलेली आहे। लोकांच्या प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत आणि म्हणून आम्ही सर्वजण त्या पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटू। काल आपण मुख्यमंत्र्यांची मुलाखत पाहिली असेल तर त्यांनी हे सांगितलं, आयुष्यात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रातल्या कॉमन सर्वसामान्य जनतेसाठी माझं पूर्ण आयुष्य मी समर्पित करते। त्या समर्पणाने तशाच पद्धतीचा आदर्श घेऊन आम्ही सर्वच जण, मग ते भाजप असेल, आमची शिवसेनेचे सर्व लोक असतील, राष्ट्रवादीचे सर्व लोक असतील, निश्चितपणे त्या पद्धतीने काम करू। आणि महाराजांच्या चरणी आता जातोय तिथे, पण इथे आल्याबरोबर जी भावना होती ती हीच होती की हे सर्व करण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, सर्वसामान्य माणसाला त्याच्या आयुष्यात 4 दिवस सुखाचे आणण्यासाठी जेवढी शक्ती देता येईल तेवढी देऊन ती द्यावी, अशा प्रकारची विनंती। बापू, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांचं एवढं कौतुक केलं, मात्र कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत आता तेच कुठेतरी रेसमधून बाहेर जाताना पाहायला मिळतंय। कुठेतरी षडयंत्र वाटते का? असं नाही, कसलं षडयंत्र आहे? त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, तो मुख्यमंत्री आहेत ते, आणि अतिशय ग्रासरूट लेवलवरून आपल्या वरिष्ठांना सुद्धा ती संधी दिली कुठच्याही प्रकारचं। त्यांनी काय सांगितलं काल, माझी काही अडसर नाही ना माझ्या पक्षाची अडसर आहे, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो मोदी साहेब आणि अमित शहांनी घ्यावा, सर्वांसाठी घ्यावा, हे नाही सांगितलं। महायुतीसाठी जो निर्णय घ्यायचा आहे त्या निर्णयावर आम्ही आहोत, हा त्यांच्या मनाचा प्रचंड मोठेपणा आहे। आणि कुठेही कुठच्याही प्रकारे महायुतीला दिलेलं जो मॅन्डेट आहे लोकांनी, त्या मॅन्डेटवर अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी होऊन कुठेतरी चुकीचा संदेश जाऊ नये याची बारकाईने काळजी त्यांनी घेतलेली आहे। महाराष्ट्र महत्त्वाचं आहे, माझ्यापेक्षाही महाराष्ट्र महत्त्वाचं आहे, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। आणि म्हणून त्यांनी स्मूथली, अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं व्हावं याच्यासाठी क्लिअरन्स काल दिला। बापू, एका बाजूने पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाय उतार होताना पाहिलं, मात्र दुसरीकडे पाहिलं तर अजित पवारचे समर्थक देखील आक्रमक होत चाललेत की अजितदादांना मुख्यमंत्री करा। आता ती काय प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असते आपला नेता बनावा, परंतु आपण जो शब्द वापरला की एकनाथ शिंदे पाय उतार नाही, ते आजही काचे मुख्यमंत्री आहेत। जे निर्णय वरिष्ठ घेतील त्या निर्णयानुसार वागणे, अशा पद्धतीने त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। आणि राहिली गोष्ट अजित पवारांची, तर ते प्रत्येक पक्षाच्या आमदारांना, नेत्यांना वाटत असते की आपला नेता सर्वोच्च पदावर जावा, पण ते इथे असायला हवं। काय नक्की म्हणणं काय तुमचं? नाही, मी तर सांगितलं नाही, इथे असायला हवं एवढंच बोलतोय मी। तुमच्या शेजारचा मुख्यमंत्री झाले तर तुमच्या शेजारच्या तालुक्याचं होईल? नाही, अख्ख्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो, तालुक्याचा नसतो। आजता काय जेवढे मुख्यमंत्री झाले, काही बऱ्याच लोकांनी आपले तालुके, हा अनेक मुख्यमंत्र्यांनी, संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा आहे, बाजूचा तालुका वगैरे काय नाही, महाराष्ट्राचा। कॅमेरामन तुषार समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।